आपल्या परिसरातील शेतकरी ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होतं ते दैनिक पार्श्वभूमीचे संपादक आणि शेतकरी आणि गोपालक दिलीपजी राठी आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या सर्व माता भगिनी, जमलेले सर्व मान्यवर शेतकरी बंधूंनो, मी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या शेतकऱ्याच्या आंदोलनाची दखल या ठिकाणी घेतली. जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये हा विषय मी त्या ठिकाणी मांडला होता आणि आपल्या पालकमंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांनी मुंबईला 5 किंवा 6 तारखेला बैठक माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथरावजी शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये घेऊ. जिल्हा प्रशासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत कायद्याच्या चौकटीत राहून त्याला ओव्हररूल करण्याचा अधिकार निश्चितपणे शासनाला आहे. शासनाने ठरवलं तर निश्चितपणे काही गोष्टी घडू शकतील, परंतु खालच्या पातळीवरून काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की पुढं फार काही अडचण त्यामध्ये जाणार नाही. खरं तर आता जिल्हाधिकारी शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आणि आपले SDM सुद्धा शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. यांना 5 पट भाव दिला काय आणि 10 पट दिला काय हे तर भूमिहीन होणारच आहेत. त्यामुळं आपला हा काळजाचा तुकडा सरकारने जे काही स्वप्न या रस्त्याचं बघलं त्यासाठी देतो, याचा अर्थच आहे की ते निश्चितपणे आपल्या या प्रकल्पाला पाठिंबा देतो आणि आपल्या या प्रकल्पाला कायमचा भूमिहीन होऊन तो निश्चितपणे मदतीची भूमिका यासाठी घेतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे जिल्हाधिकारी महोदय, आपण DM आहात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आपण या ठिकाणी आहात, तुम्हाला पर्यायाने न्यायाची भूमिका तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. ही गोष्ट खरी की तुम्हालाही मान्य आहे आणि हरकळ साहेबालाही मान्य आहे की हे शहराच्या बगलेमध्ये असणारं गाव आहे. आणि मी बैठकीमध्ये बोललो होतो की ठीक आहे, मी देतो तुम्हाला 2 कोटी रुपये, द्या घेऊन जमीन एवढी या भागामध्ये. जेव्हा आपण जर 25 लाख रुपये दर काढला आणि या भागामध्ये 2 कोटी रुपयाचे भाव आहेत, तर साहजिक आहे की ही वस्तुस्थिती, वस्तुनिष्ठ अहवाल तुम्हाला शासनाकडे मांडण्याचा अधिकार कायद्याने आहे. आणि वस्तुनिष्ठ अहवाल, कायदा काय सांगतो ते नका बघू, पण वस्तुनिष्ठ अहवाल या भागातला जे काही दर आहेत, बाजार मूल्य आहेत, बाजार मूल्याशी सांगड घालत नाही, परंतु तुम्हाला ते म्हणता येईल की या भागामध्ये बाजार मूल्य जर हे असतील तर या दराने लोक मरतील पण जमीन देणार नाही, हे तुम्हाला हा निश्चय लोकांचा त्या ठिकाणी सांगावा लागणार आहे. आणि मी जेव्हा यावेळेस शेतकऱ्यांशी बोलत होतो, मी आपल्या बैठकीत सुद्धा सांगितलं की एखाद्या शेतकऱ्याची 5 एकर जमीन चालली ना, तर शेतकऱ्यांची मागणी आम्हाला 5 पट पैसे द्या जरूर आहे, पण शेतकरी या निर्णयावरती आले की आमची 5 एकर चालली ना, चला आमच्या बाजूला आम्हाला 5 एकर घेऊन द्या, आमचं काही म्हणणं नाही. हा तर फारच सोपा उपाय आहे. एखाद्या शेतकऱ्याची 5 एकर चालली असेल आणि तो म्हणतो मला 5 एकर माझ्या बाजूलाच घेऊन द्या, तर याच्या एवढा सोपा उपाय कोणताच नाही. परंतु ते आपल्याला करता येणं शक्य नाही, कारण की ते आपल्याला, आणि शेतकऱ्यांची मागणी की मेरी 5 एकर अगर जा रही तो 5 एकर मुझे बाजू में दिला दो, थोड़े फेरी में दिला दो थोड़े एरिया में, ही पण मागणी. आणि शेवटी हे जे शेतकरी आहेत यामध्ये जर या 5-10 वर्षाच्या आतमध्ये एकही शेतकरी असा असेल की त्यांनी जमीन घेतलेली आहे, हे सर्वांच्या जमिनी वडिलोपर्जित जमिनी आहेत. लोकांनी प्रकल्प व्हा लागला म्हणून काही लोक जमिनी घेतात आणि त्यातून मग ते धनराशी कमावतात,
परंतु यामध्ये जाणारा शेतकरी अलीकडच्या 10-5 वर्षामध्ये एखादा जर शेतकरी असेल तर दाखवून द्या आम्हाला की त्यांनी जमीन घेतलेली आहे, नफ्यासाठी जमीन घेतलेली आहे, पैसा कमवण्यासाठी जमीन घेतलेली आहे. ही सर्व जमीन त्यांची वडिलोपार्जित वर्षानुवर्ष पिढ्याना पिढ्या त्यांच्याच नावावर त्यांच्याच घरामध्ये असणारी जमिनी या ठिकाणी आहे. आणि त्याबद्दल आपण सकारात्मक भूमिका या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची विनंती जी शासन पातळीवर बैठक होणार आहे, या शासन पातळीवरच्या बैठकीमध्ये ही सकारात्मक बाब आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न तुम्हीही करावा, मीही करेल. अत्यंत आपण चांगल्या पद्धतीने हा विषय पुढे नेऊ. ही गोष्ट खरी आहे की हे थोडंसं छोटंसं दिसणारं आंदोलन हे राज्यामध्ये निश्चितपणे पसरेल आणि सरकारला यातून अडचण निर्माण होऊ शकेल. त्यामुळं सरकारच्या लक्षात आणून देण्याची ही आपली जबाबदारी आहे की या माध्यमातून आपण ही मदत या ठिकाणी शेतकऱ्याला केली पाहिजे. तसं तुमचं मोकळं मत त्या ठिकाणी थोडंसं कायद्याच्या बाहेर जाऊन जरी मांडलं तर इथल्या या शेतकऱ्याला निश्चितपणे त्या माध्यमातून लाभ होऊ शकतो. पण हरकर साहेब, आपल्यासमोर काही गोष्टी आहेत अशा की ज्या आता दिलीप सेठने उल्लेख केला. मला एक सांग, असे किती शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे विहीर आहे पण तू त्याची विहिरीची नोंद घेतली नाही? काय तुमचं नाव? का नाही घेतलं तुझी नोंद? विहीर असल्यावर नोंद न घ्यायचं कारण काय सांग बाबा? सॅटेलाइट इमेज मध्ये येत नाही, पण 4 वर्ष म्हणजे 80च्या दशकातली लाईन पण नव्हती. नाही, आता जाऊन पाहिलं तर विहीर दिसेल का तिथं? विहीर आहे. विहीर आहे. मग आता या शेतकऱ्याच्या बाबतीत काय करतात? हा हो, हा एक चांगली गोष्ट आहे का बघा. आता हरकर साहेब काय राहून द्या, ते दाखवायची गरज नाही. हा नाही, मग या अशा ज्या केसेस आहेत ज्यांनी अशा पद्धतीनं अर्ज केलेला आहे, किती लोक आहेत आता? 10-15 हात वर होते. माग 1-2 तुमच्या सर्वांची विहिरी घेतल्या नाहीत? नोंद आहे, पण तुम्ही रितसर अर्ज केला का? रितसर तुम्ही अर्ज केला का? दिलीप सेठ, एक मिनिट. जर एवढ्या लोक आज येतं जे हात वर करतात शेतकरी, एवढ्या लोकांच्या विहिरीचा अर्ज असेल तर तो स्पॉट पंचनामा होईल, सर्व होईल कायदेशीर. काय त्यांना त्यांच्या घरातून थोडी द्यायचं काही? सरकार देईल ना. पण ते तुमच्यावर अन्याय काय करावं त्यांनी तरी? त्यांच्या लक्षात ती गोष्ट आली नसेल. आता ड्रोनच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय, आता ड्रोन इमेज बिलकुल सरकारचा आदेश आहे, तुम्ही मान्य करा. झाडाच्या बाबतीमध्ये, फळबागाच्या बाबतीमध्ये काय असेल तो मान्य करा. पण ड्रोनची सत्यता किती आहे? ड्रोन तुम्हाला झाडाचं वय सांगल? ड्रोन तुम्हाला सांगल की ते फळ लागले झाडाला, या फळाचं वय 10 वर्षे आहे का? असं काही तंत्र विकसित आहे का हरकर साहेब? ड्रोन तुम्हाला झाडाचं वय सांगल? झाड आहे हे मान्य आहे, पण झाडाचं वय तुम्ही सांगता रोप आहे, ते कसं होईल? असं समजूया आपण आहे. ड्रोनचा सर्वेचा असं सरकारने असं सांगितलं की ड्रोन इमेजेस घ्या, ड्रोन इमेजेसवर तुम्ही करा. पण ड्रोन, माझा प्रश्न त्याच्या पलीकडचा आहे की ड्रोन झाडाचं वय सांगेल का? झाड किती वर्षाचं हे सांगू शकेल का? त्या बुंद्याचा घेर सांगू शकेल का? याला फळ लागले की नाही सांगू शकेल का? ते झाड कोणत्या पद्धतीचे हे सांगू शकेल का? फक्त सांगाल ते या लाईनीने हे झाडं उभं आहेत, हे 4 वर्षाचे, 2 वर्षाचे, 5 वर्षाचे, 10 वर्षाचे, हे सांगू शकत नाही ड्रोन. मला असं होतं की वस्तुनिष्ठ. मग याला पर्याय का? याला पर्याय तुम्ही जे जॉईंट मेजरमेंट केलं सर्वांनी, अधिकाऱ्याने, जे तुम्ही तिथं होतात, जिल्हाधिकारी नसतील, तहसीलदार होते, SDM होते, कृषीवाला अधिकारी होता, क्लास 1, सर्व क्लास 1 आहेत, कृषीवाला अधिकारी, बांधकामवाला अधिकारी आहे, अजून कोण कोण तुमच्या टीममध्ये, वनीकरणचा अधिकारी आहे. या सर्व अधिकाऱ्याने संयुक्तिक पंचनामा केला. संयुक्तिक पंचनामा केल्यानंतर सर्वांच्या सह्या त्यावरती आहेत, तिथं तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. ते मान्य करत नाही तर जो काही तुम्ही आता स्पॉट हे करा. आणि आता जिल्हाधिकारी महोदय 4 वर्ष, बरोबर किती वर्ष झाले त्याला दिलीप साहेब? किती वर्ष झाले आपल्याला? 3.25 वर्ष. आता 3.25 वर्षामध्ये काहींनी स्वप्न बघितले, पाणी बंद केलं, हे बंद केलं, किंवा आता मिळणारे पैसे. आणि याचे दुसरं झालं काय, या जमिनीचे पैसे 5 पट मिळणार आहे म्हणून यांनी काय केलं, दुसरीकडे सौदे करून ठेवले जमिनी घेण्यासंदर्भात. आणि आता त्यांचा तो बयाना बुडाला.
जो काही तिने 10-20 हजार बायांना दिला असेल, 5-50 हजार बायांना दिला असेल, किंवा तुझी जमीन आम्ही पैसे आल्यानंतर घेतो, 3 महिन्याच्या कराराने घेतो. आता 3-3 वर्ष उलटून गेले ना, त्यावेळेस आम्ही सांगितलं की ताबडतोब करतो, ताबडतोब पैसे मिळणार आहेत तुम्हाला, 15 दिवसात 1 महिन्यात पैसे मिळणार आहेत. आता 3-3 वर्ष होऊन गेले. त्या 3-3 वर्षामध्ये ज्या ज्या जमिनीचे सौदे यांनी करून ठेवले त्याच्यातही ते डुबले आणि याच्यातही त्यांना हा डुबतो. मला असं वाटतं की आपण दोन्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात, तर ही मागणी तुम्हाला पलीकडं नाही करता येणार कुठं, रामनगरच्या पुढं, कारण की हे शहराच्या जवळचे. तुम्हाला फरक तर करावाच लागेल. रामनगरच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला भाव 10,000, 10 लाख, 20 लाख, ही इथं 1.5-2 लाख 2 कोटी भाव आहेत ना. मग त्यामुळे इथला शेतकरी भरायला जाऊ नये, इकडचा शेतकरी भरायला जाऊ नये, ही माझी रास्त विनंती. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तुमचा प्रतिनिधी आहे. मला कायद्याच्या चौकटीत राहून, मला बोलून, मी हा लढा तुमच्यासाठी मी खांद्यावरती घेतलेला आहे आणि तुमच्या लढ्यामध्ये सुखभर सुद्धा पाठीमागं हटणार नाही. मी तुमच्या शेतकऱ्याला जरा प्रसंगी आपल्याला या बाबतीमध्ये काही विशेष हे करून एखादा आदेश काढून सुद्धा जर या अशा बाबतीमध्ये आपल्याला जर निर्णय घ्यायचं काम पडलं, तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी, माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी या संदर्भाने बोलल आणि निश्चितपणे त्या निर्णयापर्यंत जायला लावेल. मी एक प्रसंग सांगतो, तुम्ही कदाचित त्याची माहिती काढा, दोघंही, जिल्हाधिकारी महोदय आणि एसडी महोदय. एकनाथ शिंदे त्यावेळेस मंत्री होते या खात्याचे, आणि कळवणची कोणी आहे तर नाही ना, हा, कळवणचीचा संबंध मिटलेला आहे. कळवणचीच्या संदर्भामध्ये तिथल्या शेतकऱ्यांची काही फळबागाच्या संदर्भातली मागणी होती आणि त्यावेळेस भाव काढला होता काहीतरी 1500 रुपये, 1500 रुपये काहीतरी भाव एका अंगूरच्या रोपाला नाही, झाडाला 1500 रुपये काढलं होतं. लोक म्हणले, व 1500 नाही भाऊ, काहीतरी आता आम्हाला वाढून देण्याच्या मध्ये. पण मी एकनाथ शिंदेला घेऊन येतो, आम्हाला द्या म्हणे, मग तुमची इच्छाच आहे ना, तर 4000 रुपये झाड द्या म्हणे. काय म्हणले ते, 4000 रुपये झाड द्या म्हणे, अंगुराच्या एका झाडाला 4000 रुपये द्या. एकनाथ शिंदे तिथं गेले, सरकार म्हणून त्याने निर्णय घेतला आणि जे शेतकरी 4000 मागत होते एका झाडाला, एकनाथ शिंदेने 11,800 रुपये एका झाडाला दिले अंगुराचे. एकनाथ शिंदे देणारा माणूस आहे. शेतकरी 4000 म्हणजे ते आम्ही म्हणल्यानंतर त्यांची तर 2000ची इच्छा होती की कमीत कमी 2000 तरी आम्हाला मिळावं एका झाडाला. 1500 कृषी विभागानं काढलं, यांनी 1500 मूल्यांकन काढलं, 11,800 रुपये. तुमच्याकडे रेकॉर्ड असेल, तुमच्याकडे रेकॉर्ड तपासा. 11,800 रुपये एका झाडाला या ठिकाणी दिले. बैठकीमध्ये मला माहिती आहे एकनाथ शिंदे 100% पॉझिटिव्ह आपल्या बाजूने राहणार आहेत, मुख्यमंत्री आपल्या बाजूने पॉझिटिव्ह राहणार आहेत. फक्त तुम्ही वस्तुस्थिती मांडा. तुम्ही मिठाचा खडा टाकू नका. एखादा मिठाचा खडा टाकला की मग ते दूध नाचतं. हो हो, नाही, भूमिका आपल्या बाजूने, फक्त वस्तू जे काय बाजार मूल्य इकडचं हे आहे बाबा, पण तो कायदा असा आहे, तुम्ही हे तुमची बाजू मांडा. कायदा असा आहे, अशा कायद्याच्या अनुषंगाने आम्ही काय करू, बाजार मूल्य हे आम्ही आमच्या विरोधामध्ये रोष तयार व्हायला लागला. तिथले शेतकरी रस्त्यावरती यायला लागले, आत्मदानाचा इशारा लागले. आणि साहेब, या माणसाचा स्वभाव तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही दोघंही नवीन आहात. हे सर्व लोक, हा माणूस जे बोलतो ते करतो. साहेब, माझी गेली 2 दिवस झाली इतकी धावपळ चालू आहे. मी त्यांच्या शिव्या खातो 2 दिवस येऊन तिथं, पण त्यांना समजून सांगायचं, त्यांचा राग कमी करायचा प्रयत्न करतो. अरे दिलीप, असं नाही, होत असतं, चालत असतं, परिवार आहे, होत असतं, आपण हे नाही म्हणे. मी 5 तारीख 6वी तारीख उजळून देणार नाही. हा माणूस जे बोलतो ते करतो साहेब. पण तो आत्ता तुम्ही आलात, मी म्हणलो बा मी जिल्हाधिकारी महोदयाला घेऊन येतो, तुमचंही ठरलं होतं सकाळी येण्याचं, तर मी त्यांना म्हणलो बा जिल्हाधिकारी आल्यानंतर आपण 1 महिन्याभराचा अजून वेळ वाढवून त्यांना द्यावा. तर माझी दिलीप सेठ आणि सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की या संदर्भाने शासन सुद्धा आता पालकमंत्र्यापासून महिला भगिनीला, आपल्याला माझी विनंती की महिला भगिनी काल आल्या, त्या आपल्या पालकमंत्री पंकजाताई, त्या म्हटल्या की मी आंदोलन लावते. अरे ठीक आहे, आता एकाच वेळेला दोन्ही मुख्यमंत्र्याची उपमुख्यमंत्र्याची वेळ कधी मिळणार नाही. तर माझी जिल्हा प्रशासन आणि ॲज ए आमदार म्हणून आपल्याला दिलीप शेट्टी विनंती आहे की आम्ही प्रामाणिकपणे आपल्या कामाला लागलेलो आहोत. प्रशासन बी प्रामाणिकपणे, त्यांचा हेतू जर तसा नसता ते इथं आलेच नसते. त्यांचा हे दोन्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत ना. मी तुम्हाला अगोदरच म्हणलो, ते हे शेतकरी म्हणले होते कोणते की 5 पटने 10 पट जरी दिलं, तुम्ही म्हणले होते 5 पटने 10 पट जरी दिलं तर आम्ही तर भूमिहीन होणार आहे. 10 पट आम्हाला पैसे किती दिवस पुरणार आहेत, ही गोष्ट खरी आहे ना. त्यामुळे त्यांनाही कळतं ह्या गोष्टी.
त्यामुळे तुम्ही 1 महिना दिलीप सेठ आमची विनंती मान्य करावी, तुमचं आंदोलन हे स्थगित करावं. लवकरात लवकर आम्ही या संदर्भामध्ये बैठक घेतो. बैठक घेऊन निर्णय आम्ही निश्चितपणे करू. एका बैठकीत तोडगा निघाला नाही, दुसऱ्या बैठकीत तोडगा निघेल, दुसऱ्या निघाला तर तिसऱ्यामध्ये निघेल. परंतु आम्हाला या सर्व गोष्टीपेक्षा तुम्ही महत्त्वाचे आहेत, शेतकरी महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळं परिवार तुमचा प्रचंड तणावामध्ये आहे, पूर्ण परिवार तणावामध्ये आहे. त्यामुळं कारण की परिवारासह तुमचा जो हा परिवार आहे, या संपूर्ण परिवाराला सुद्धा तुमच्या स्वभावाची कल्पना आहे. त्यामुळं गाव टेन्शनमध्ये आहे तुमच्यामुळं. त्यामुळे तुम्ही आमचं ऐकावं. 1 महिन्यापर्यंत तुम्ही थांबावं. 1 महिन्यामध्ये आम्ही बैठका घेऊ आणि बैठका घेऊन आम्ही निश्चितपणे या संदर्भातला 100% मार्ग काढू. म्हणजे काढूच, काही करून मी सरकारला गळ्यात पडेल. नंतर मग पुढे जी तुम्ही भूमिका घेताल त्या भूमिकेच्या सोबत अर्जुन खोतकर 100% उभा राहील. तुम्ही धरणे आंदोलन मध्ये बसलात, मीही बसेल. तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिला तर मी पण आत्मदहनाचा इशारा देईल. अजून या पलीकडे काय करू शकतो. त्यामुळे माझी विनंती आपल्याला की आपण या संदर्भाने निश्चितपणे हे धरणे आंदोलन आपल्या इथं थांबावं. माननीय जिल्हाधिकारी महोदय इथं आलेले आहेत, ते निश्चितपणे इथं आलेत म्हणजे याचा अर्थ ते आपल्या बाजूने पॉझिटिव्हली आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचा आणि आमचा मान ठेवून या संदर्भातली भूमिका घ्यावी.